समीर देशपांडे म्हणले ते खरं आहे. अनेकदा पत्रकारांना सत्य मांडावं लागतं आणि ते सत्य मांडत असताना काहींची मनं दुखावली जातात, काहींना सुख मिळतं, काहींना आनंद मिळतो आणि त्या दोघांचा मध्य साधत सगळ्यांशी ऋणांकन ठेवणं ही एक मोठी जबाबदारी पत्रकारांच्यावर असते. आणि ज्याचा उल्लेख झाला रोतारी साहेब असतील किंवा जुन्या लोकांनी त्या काळामध्ये पत्रकारिता वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचं काम त्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं. कारण की त्यावेळी डिजिटल मीडिया एवढा या ठिकाणी नव्हता, प्रिंट मीडिया हाच ताकदीचा मीडिया होता. आणि त्यावेळी मला सुद्धा आठवतंय की ज्यावेळी अनेकदा भाषणामध्ये सांगतो, माझ्या राजकारणामध्ये एक बातमी एफ.टी. शेलार सरांनी दिली, लाल कुठली असू दे कुस्ती लढणार, आणि तिथून पुढे करवीरच्या विधानसभेच्या निवडणुकीचा खरा प्रचार माझा त्यावेळी सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. एक बातमी ही एखाद्या माणसाच्या आयुष्याला किती कलाटणी देऊ शकते याचा अनुभव तुम्ही आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून या सत्कार मूर्तीने ज्याचा उल्लेख समीरने प्रत्येक सत्कार मूर्तीचा उल्लेख करताना त्यांनी केलेलं काम हे तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केला. कारण की बातम्या अनेक आपण देत असतो, परंतु कुठली बातमी महत्वाची आहे, त्याची ग्रॅव्हिटी काय, सोशली ती किती महत्वाची आणि किती लोकांना ती रिप्रेझेंट करते हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि सुदैवानं कोल्हापूरनं तो वारसा राखलेला आहे की या बातमीचा वारसा असू दे किंवा परखडपणे आपलं मत मांडलं पाहिजे आणि त्याला कुठलाही दबाव नाही, या पद्धतीचं सुदैवानं वातावरण कोल्हापूरमध्ये या ठिकाणी आहे. आणि ते वातावरण ठेवण्यामध्ये या भूमीचं जसं योगदान आहे तसं सगळ्या कोल्हापुरातल्या लोकांचं योगदान आहे की सत्य समोर आलं पाहिजे. ही भूमिका सातत्यानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी घेत असतो. होतारे साहेबांचं आता घडलं बिघडलंय हे पुस्तक आता वाचायला लागणार आहे, कारण की तुमचा पेपर सकाळी उघडला की काय घडले आणि काय बिघडले गोकुळचा आम्ही ऐकत असतो. समीरनं गोकुळचा विषय काढला म्हणून मी काढला. त्यामुळे आम्ही वर्तमानपत्र बघितलं की आम्हाला कळतंय की जिल्ह्यामध्ये काय घडले आणि काय बिघडले, आणि मग त्या घडलेल्या गोष्टी बिघडलेली गोष्ट दुरुस्त करायचं काम आम्हाला विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी करावं लागतं. आणि त्या माध्यमातून अनेक बातम्या म्हणजे आज सोशल मीडिया जरी किती स्ट्रॉंग झाला तरी प्रिंट मीडियातली बातमी, माझं मत आहे की प्रिंट मीडियातली बातमी ही लोकांना विचार करायला लावते, डिजिटल मीडियातली बातमी लोकांना जागे करते. परंतु या दोन्ही बातमीचा आत्मा एकच आहे, सत्य लोकांच्या पुढे आलं पाहिजे, हाच आत्मा आहे असं माझं मत आहे. आणि मग किती चॅलेंजेस आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या असल्या, परंतु आता मुश्रीफ साहेब मला वाटतं ब्रेकिंग न्यूज मुळे सकाळी उद्या ती बातमी वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचं कौशल्य आता सगळ्यांना आत्मसात करण्याची वेळ आहे. कारण की ऑलरेडी ती बातमी किल झालेली असते. अशा वेळी ती बातमी वेगळ्या पद्धतीने कशी या ठिकाणी येईल हे सांगणं अत्यंत या ठिकाणी देणं, शब्दात देणं. कारण की दुसऱ्या दिवशी देखील वाचकाला ती बातमी सोशल मीडियावर किंवा डिजिटलवर आलेली बातमी वाचण्याची इच्छा राहिली पाहिजे. हा चॅलेंज आजच्या पिढी पुढे, आजच्या पत्रकारांच्या पुढे आहे. होतारी साहेब तुमच्या काळामध्ये किंवा इतरांच्या काळामध्ये तो चॅलेंज नव्हता. लिहिलेला प्रत्येक शब्द दुसऱ्या दिवशी वाचला जायचा याची खात्री तुम्हाला होती जुन्या लोकांना. परंतु आताच्या नव पत्रकारांच्या पुढे ते चॅलेंज आहे की आलेलं त्यातलं वेगळं काय, वेगळं पण मला कसं या ठिकाणी करता येईल, हा विषय त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि आता बातमी लीक हा एक नवीन प्रकार या ठिकाणी आलेला आहे. ते चिकित्सकपणे सगळेजण माहिती घेत असतात की नेमकं काय घडलं आणि काय बिघडलं. आता आमची केडीसी बँकेत मिटिंग आहे, मला वाटते सगळेजण येतील तिथं. आता मार्केट कमिटीची मिटिंग आहे, नेमकं आज काय घडलं ही जी उत्सुकता पत्रकारांना असते, ज्याचा उल्लेख मगाशी झाला की पुढचा माणूस एक वाक्य बोलला तर त्या वाक्यावरून त्या बातमी तयार करणं, ही चिकित्सक या ठिकाणी जी बुद्धी असते किंवा चिकित्सकपणा असतो तो पत्रकारांच्या मध्ये निश्चितपणे अनेकदा पाहायला मिळतो. अनेक बातम्या आपण बघितलेल्या आहेत की ज्या पब्लिक डोमेन मध्ये नाहीत, परंतु त्या बातमीमुळे तो विषय पब्लिक डोमेन मध्ये आला, चर्चेत आला, हे आपण अनेकदा त्या ठिकाणी बघितलेलं. आणि म्हणून आजच्या या पुरस्कार वितरणला मनापासून आमच्या शुभेच्छा आहेत. या शुभेच्छा देत असताना वर्ल्ड फ्रीडम इंडेक्स मध्ये आपला देश 157व्या नंबरवर आलेला आहे. त्याची काळजी आपल्याला, तुम्हाला, मला सगळ्यांना या ठिकाणी करावं लागेल. कारण की जगामध्ये 180 देशामध्ये आपला इंडेक्स 157 वर
157 वर पोहोचला असेल तर अजून आपल्याला किती काम करावं लागणार आहे हे आपल्याला याचं एक ठोकताळा आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी दिसेल. कारण की फ्रीडम आपण चौथा स्तंभ लोकशाहीतला पत्रकारिता ज्यावेळी मानतो तो चौथा स्तंभ या ठिकाणी समर्पणे कणखरपणे बोलू शकला पाहिजे. या पद्धतीचं वातावरण देखील उद्याच्या भविष्यात असणं हे अत्यंत महत्वाचं. तरच सत्य हे लोकांच्या पुढे या ठिकाणी येणार आहे, तरच वस्तुस्थिती ही लोकांच्या पुढे त्या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून माझी नव्या पत्रकारांना देखील विनंती आहे की खऱ्या गोष्टी, चांगल्या गोष्टी, जे चुकीचं चाललंय ते चुकीचं चाललं असलं तर ते दाखवणं, भले आमच्या बाबतीत असू दे, कुणाच्याही बाबतीत असू दे, त्याशिवाय समाजामध्ये आरसा या ठिकाणी दाखवला जाणार. आपल्या माध्यमातून हा आरसाच आहे. समाजाचा आरसा काय तर आज पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे, जो खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टी दाखवायचं काम प्रामुख्याने या ठिकाणी करतो. आजपर्यंत कोल्हापुरातल्या भूमीतल्या पत्रकारांनी तो वारसा कायमपणे टिकवलेला आहे. पुढचेही पत्रकार निश्चितपणे टिकवतील याची आम्हा सगळ्यांना या ठिकाणी खात्री आहे. मनापासून शुभेच्छा देत असताना आज हाऊसिंग सोसायटीचा आमच्या काळामध्ये तो प्रश्न चालू झाला होता, हळूहळू आता तो शेतकरी तुमच्या काळामध्ये तो आता मार्गी या ठिकाणी लागतो, याचा मनस्य आनंद आहे. जवळजवळ 2-2.5 एकर जागा आणि 4-5 टॉवर्स आता पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पत्रकारांचे कोल्हापूरमध्ये अगदी मोरेवाडी जवळ या ठिकाणी मोरेवाडीत उभे राहते. आणि पूर्वी शिंगणापूरला आपण जागा बघितली होती, ती जागा कॅन्सल करून मोरेवाडीची झाली. काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, सुरुवात झाली पाहिजे. आणि मला वाटते आता अंतिम टप्प्यामध्ये हा प्रकल्प या ठिकाणी आलेला आहे. तिथेही आमची कुठं मदत लागत असेल तर निश्चितपणे या ठिकाणी सांगा. सत्ताधारी किंवा विरोधक असा विषय नाही, परंतु आमच्या कोल्हापुरातल्या पत्रकारांना स्वतःच्या हक्काचं घर झालं पाहिजे ही आम्हा सगळ्यांची भूमिका या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून त्यामध्ये शीतल आमची कुठं मदत लागत असेल तर निश्चितपणे आम्हाला हक्कानं तुम्ही सांगा, आमची मदत या ठिकाणी राहील. मी आता सांगत होतो महापालिकेची इमारत त्यावेळी दिली, चंद्रकांत दादांनी काही निधी दिला, मी थोडाफार निधी त्यावेळी दिला, इंटिरियर केलं. मला वाटतं मुश्रीफ साहेब तीच इमारत पाडून जर मोठी तिथं तुमच्या सगळ्यांची मान्यता असेल तर मला वाटतं तीच इमारत पाडून तिथं जर आपण महापालिकेतर्फे इमारत बांधून ती प्रेस क्लबला हँडओव्हर केली तर ही जागा सोयीची असं माझं वैयक्तिक मत आहे. वेगवेगळ्यांचं मत असते तर एखादी कॉन्फरन्स रूम पत्रकार परिषद घ्यायसाठी एखादा बाहेरगावचा पत्रकार आला तर त्याला राहण्याची व्यवस्था, एखाद्या 2 खोल्या जरी असल्या तर राहण्याची व्यवस्था आपल्याला तिथं करता आली तर जिल्ह्यातला एखादा पत्रकार आला तर त्याला रात्री झोपायचं कुठं तर तिथं राहायची व्यवस्था, असा एखादा प्लॅन केला आणि त्याला काही निधी लागला तर निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला सांगा. आमदार फंडातून निधी लागला तरी आम्ही देऊ, वैयक्तिक लागला तर मुश्रीफ साहेब देतील, ते आता माझ्या वाटणीचं पण देतील. विनोदाचा भाग सोडला तरी आम्ही सगळेजण कुठेही कमी पडणार नाही. म्हणजे ज्यावेळी तुम्ही इमारत बांधायला घ्याल त्यावेळी या जिल्ह्यातले राजकारणातले सगळे मंडळी निश्चितपणे मदतीचा हात दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं मी देतो. आणि इन्शुरन्सचं मला वाटतं महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये होत असेल ना, मला वाटतं सगळ्यांचं 80% लोकांचं त्यातनं आणि काय राहिलं तर निश्चितपणे आम्हाला सांगा. मी मध्यंतरी अध्यक्षाने म्हणलो होतो डीवाय पाटील हॉस्पिटल असू दे, सीपीआर असू दे किंवा नवीन होणारं 600 बेडचं हॉस्पिटल आता मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होते. वेगवेगळ्या माध्यमातून तो पत्रकार उपचाराविना राहणार नाही. यासाठी आम्हाला जी मदत लागेल ती आपण निश्चितपणे आम्हाला सांगा. आमच्या मदतीचा हात, सहकार्याची भूमिका या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी राहील हा विश्वास या निमित्ताने मी या ठिकाणी देतो. कोतारी साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो. पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सगळ्या गोष्टी आणल्या. मागच्या वेळी एकदा प्रेस क्लबच्या कार्यक्रमात मी बोललो होतो, विजय मला वाटतं अध्यक्ष होता त्यावेळी बोललो होतो की जुन्या बातम्या कोतारी साहेब तुमचा रेफरन्स आम्ही कसा घ्यायचा. आता समीर देशपांडेंची स्मरणशक्ती एवढी चांगली आहे तेवढी आमची असू शकत नाही सगळ्यांची, त्यामुळे त्यांना लक्षात राहते सगळं 30-40 वर्षाचं. परंतु तुमच्या जुन्या बातम्या ह्या डिजिटल फुटप्रिंट तयार करता आला तर तयार करा. आम्ही मागच्या वेळी बोललो होतो तर ती एक सुरुवात आपण करावी, जुन्या बातम्यांचा डिजिटल फुटप्रिंट. कारण की आज एखादी 40 वर्षापूर्वीची बातमी पाहिजे असेल तर आता आम्हाला ती मिळत नाही बातमी. कुणी आता तुमचं एवढं प्रत्येकाचं तुम्ही सांगितलं 10 वर्षापूर्वी कुणी बातमी दिली, 5 वर्षापूर्वी कुणी दिली, काय दिली, त्या बातमीचा काय परिणाम झाला. आता तेलगी प्रकरणाची बातमी दिली मला सुद्धा माहित नव्हती.
म्हणजे आपण असून त्यात सुद्धा आम्हाला माहित नव्हतं की नंदकुमार होतारीने ती बातमी दिलेली आहे. तर अशा बातम्या जर डिजिटल फुटप्रिंट आपल्याला तयार करता आला तर त्याला काही मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही ती व्यवस्था करू. किंवा तुमच्याकडच्या बातम्या काय लागल्या तर माझ्यासारखी इथं त्यांची टीम लावूया आणि दररोज प्रत्येक पत्रकाराच्या 30-40 वर्षाच्या बातम्या एकत्र करू, स्कॅन करून त्या प्रेस क्लबच्या वेबसाईटवर किंवा प्रेस क्लबच्या एखाद्या ह्याच्यावर टाक. भले ते उद्या ऍक्सेस करायसाठी 10 रुपये 50 रुपये फी ठेव, त्याचं उत्पन्न प्रेस क्लबला मिळेल. की मला 50 वर्षापूर्वीची बातमी पाहिजे असेल तर मला 20 रुपये भरून ती बातमी तुमच्याकडनं प्रेस क्लब मध्ये मिळेल. आता ते पेपरच्या मालक मला माहिती नाही काय ते बातमी द्यायला तुम्ही दिलेली बातमी माहिती अडचण नाही. तर तशी काही व्यवस्था करता आली तर मला वाटतं ती करावी. कारण की जुने फोटो असू देत किंवा जुन्या बातम्या असू देत त्या नव्या पिढीला मार्गदर्शक करण्यासाठी आपल्याला उपलब्ध करून देता येईल असं काही एखादी गोष्ट करता आली तर करावी अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा कोल्हापूर प्रेस क्लबचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि असंच आपण कार्यरत या ठिकाणी राहावं. नव्या पत्रकारांच्या माध्यमातून 2026चा इंडेक्स 157 वर आहे, 2025चा 151 होता, तो आपण 1 वर्षात 157 खाली गेलो. 6 मार्कनं आपला देश खाली गेलेला आहे. तो आता पुढच्या वर्षी किमान पुढे वरती यावा अशा सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.